नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता प्रतापराव म्हणू लागतात बाकी काही म्हणा, परंतु आता अर्जुनला स्वयंपाक बऱ्यापैकी जमायला लागला आहे। परंतु आता मला एक कळत नाही आहे, अर्जुन तू हा स्वयंपाक एकट्याने बनवतोयस की यामध्ये कल्पना आणि विमल तुला मदत करतायत? आता मात्र अर्जुन शांत होतो। तर अस्मिता म्हणते, डॅड अहो अशा गोष्टी बोलायच्या नसतात, अळीमिळी खूप चिळी। तर आता कल्पनाताई म्हणतात, तसंही ज्यावेळी सायली स्वयंपाक बनवायची त्यावेळी विमल आणि मी सुद्धा तिला मदत करायचो, असं म्हणत आता सर्वांच्याच गप्पा चालू असतात। अर्जुन म्हणतो, आणि हो मला आता बऱ्यापैकी स्वयंपाक जमतो आहे, जवळजवळ 80% स्वयंपाक मला जमतो आणि घरातील कामं 100%, असं म्हणत अर्जुनला आता हळूहळू सगळ्याच गोष्टींची सवय झालेली असते। आता ह्या सगळ्यांच्या गप्पा चालू असताना प्रिया मात्र फेऱ्या मारत असते आणि त्याचवेळी प्रियाला साक्षीचा फोन आलेला असतो। प्रिया हळू आवाजातच बोलते, हॅलो। तर साक्षी म्हणते, आज रात्री दरवाजा उघडा ठेवायचा आहे, हे लक्षात आहे ना? तर प्रिया म्हणते, हो लक्षात आहे, परंतु कशासाठी? तर साक्षी म्हणते, हे कशासाठी हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही, मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं। प्रिया म्हणते, अगं पण नक्की कोण येणार आहे? तू स्वतः येणार आहेस की अजून कोणाला पाठवणार आहेस? तर साक्षी म्हणते, मी स्वतः येणार आहे, पण का हे सांगायची गरज वाटत नाही। प्रिया म्हणते, अगं तू सांग तर। परंतु त्याचवेळी प्रियाच्या मागे सायली येऊन उभी राहते आणि तिला भानावर आणत विचारते, काय काय चाललंय तुझं? हेरवी जेवल्या जेवल्या लगेच खोलीत जाणारी तू आज इथे फेऱ्या का मारतेस? काही महत्त्वाचं काम आहे का? आता प्रिया घाबरतच फोन खाली ठेवते आणि म्हणते, नाही काम वगैरे काही नाही, पण मला जरा ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय ना, म्हणून मी फेऱ्या मारते आहे। तर कल्पनाताई प्रियाला आठवण करून देत म्हणतात, तुझा नवरा डॉक्टर आहे, ही गोष्ट तू विसरली आहेस का? आता सर्वजण हसू लागतात। प्रिया म्हणते, नाही कसं विसरेन, पण कसं आहे ना, छोट्या छोट्या गोष्टीला औषधं घेणं हे मला आवडत नाही। अस्मिता म्हणते, हो का? मग काल तुझा ज्यावेळी घसा बसला होता मग त्यासाठी तू औषधं का घेतलीस? त्यावेळी सुद्धा औषधं घ्यायची काहीच गरज नव्हती। अगं तू जर औषधं घेतली नसतीस ना तर पुढचे 4 दिवस आम्हाला तरी शांतता मिळाली असती। आता प्रिया अस्मितावर चिडणार तर अस्मिता म्हणते, चालू देत तुझ्या फेऱ्या चालू देत, चल तुला किती फेऱ्या मारायच्या आहेत तेवढ्या मार, पण मी मात्र झोपायला जाते, गुड नाईट गाईड्स, असं म्हणत आता अस्मिता झोपण्यासाठी निघून जाते। तर आता प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना चल आता आपणही निघूयात, असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतापरावही झोपण्यासाठी निघून जातात। इकडे सायली मात्र प्रियाच्या समोरच उभी असते। तर अर्जुन आवाज देत म्हणतो, चल सायली माझीही कामं आवडली आहेत, आपणही झोपायला जाऊत? तर सायली म्हणते, हो जाऊयात। तर आता सायली प्रियाला विचारते, काय मग तुला झोपायला जायचं नाहीये का, की अजूनही फेऱ्या मारायच्या आहेत? एवढ्या फेऱ्या मारल्यास तर ॲसिडिटी वाढेल ना उगाच। तर प्रिया मनाशीच म्हणते, जर मी आता झोपायला नाही गेली तर हिला शंका येईल, त्यापेक्षा झोपायला जाणंच योग्य आहे, असं म्हणत आता प्रिया तिच्या रूममध्ये निघून जाते। आता सायली दरवाजा बंद करते आणि सायली अर्जुनही त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात। आता सायली विचार करत बसते, तिच्या हातामध्ये फाईल असते। तर अर्जुन सायलीला विचारतो, बायको अजूनही त्याच गोष्टीचा विचार करणार आहेस का? तर सायली म्हणते, जर आज तो रमेश तिथे सापडला असता तर किती बरं झालं असतं ना? तर अर्जुन म्हणतो, बायको इन्स्पेक्टर सावंत या सगळ्याचा शोध घेत आहेतच ना, आणि त्यांना ॲड्रेस सापडला आहे, आणि समजा तो जर अलीकडे शिफ्ट झाला असेल तर कदाचित इथेच कुठेतरी आजूबाजूला झाला असेल, मग आपल्याजवळ जे स्केच आहे ना ते आपण आजूबाजूच्या लोकांना दाखवूयात, त्यांना कदाचित माहीत असेल की ही व्यक्ती कुठे राहते, त्यामुळे आता त्या गोष्टीचा विचार करू नकोस, आता शांतपणे झोप, असं म्हणत आता अर्जुन सायलीला झोपायला सांगतो। परंतु सायलीचा मात्र कुठेच लक्ष लागत नसतो। सायली आता त्या रमेशचं स्केच घेते आणि विचार करू लागते की ही व्यक्ती आपण कुठे शोधायची। परंतु त्याचवेळी सायलीच्या डोळ्यासमोर येतं की या व्यक्तीला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे, आणि म्हणूनच सायली डोळे बंद करते आणि आपण रमेशला कुठे पाहिलंय या गोष्टीचा विचार करू लागते। त्यावेळी सायलीला आठवतं ज्या साईटवर आपण गेलेलो असतो आणि तिथे अर्जुनचा व्हिडिओ कॉल आलेला असताना एका व्यक्तीचा तिला धक्का लागतो आणि तीच व्यक्ती असते रमेश। तर आता सायली मोठ्यानेच म्हणते, ही तीच व्यक्ती आहे। अर्जुनही जागा होतो। तर सायली लगेच आता चैतन्याला फोन करायला घेते आणि चैतन्याला म्हणते, हॅलो चैतन्य भाऊजी, उद्या आपण परत त्या साईटवर जाणार आहोत, तुम्ही लवकरच घरी या, मग आपण इथूनच निघू। अर्जुन म्हणतो, 1 मिनिट बायको नक्की काय चाललंय? तर सायली म्हणते, अहो हा तोच रमेश आहे ज्याला मी पाहिला आहे,
आहे. आम्ही आजच्या साईटवर गेलो होतो आणि त्यावेळी तुमचा व्हिडिओ कॉल आला होता आणि मध्येच जो मला एका व्यक्तीचा धक्का लागला, पण त्यावेळी मी पाहिलं नाही. पण आत्ता आठवल्यानंतर कळतंय की ज्या व्यक्तीचा मला धक्का लागला ती व्यक्ती रमेशच होती. तर अर्जुन सायलीला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव बायको, तू खरी वकील नाही आहेस, त्यामुळे तू अशी रिस्क घेणार नाही आहेस. अगं तू अशा साईटवर जाऊन स्वतःच्या जीवाला धोका पत्करणार नाही आहेस, तुला कळतंय का? तर सायली अर्जुनला म्हणते, पण त्या साईटवर जाणं हे तुम्हाला धोक्याचं का वाटतंय? फक्त तिथे जाऊन आम्ही चौकशीच करून येणार आहोत. तर अर्जुन म्हणतो, ते काही असो, परंतु मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही. ज्याप्रमाणे सायली अर्जुनला मदत करते त्याप्रमाणे अर्जुनही सायलीला मदत करणार. त्यामुळे उद्या तू एकटी जाणार नाही आहेस, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. सायली म्हणते, बरं ठीक आहे, मला असं वाटतंय की ती व्यक्ती कदाचित तिथे काम करत असावी. तर अर्जुन म्हणतो, किंवा कदाचित त्या व्यक्तीच्या ओळखीचं तिथे कोणीतरी असू शकतं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथे गेल्यावरच मिळतील असा विचार करत आता अर्जुन सायलीला म्हणतो, सायली आता डोकं शांत ठेव आणि आता तरी झोपायला चल. आता सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर दुसरीकडे प्रियाची मात्र झोप उडालेली असते. अश्विन शांत झोपलेला असतो, प्रिया मात्र विचार करत असते आणि साक्षीची वाट पाहत असते. आणि त्याच वेळी साक्षीचा फोन येतो. प्रिया पाहते आणि म्हणू लागते, आली वाटतं पॅद. असं म्हणत आता प्रिया अश्विनला अजिबात जाणीव करून न देता, त्याला अजिबात काही न कळता हळूच रूमच्या बाहेर येते आणि लगेच दरवाजा उघडते. साक्षी लगेच घरात शिरते आणि म्हणू लागते, तुला सांगितलं होतं ना की दरवाजा उघडा ठेव, मग का दरवाजा लॉक केलंयस? तर प्रिया म्हणते, अगं ऐकून तरी घे, मी जर दरवाजा लॉक केलं नसतं तर घरातील सर्वांना संशय आला असता, तुला कळतंय का? साक्षी म्हणते, बरं अस्मिताची खोली कुठे आहे तेवढं मला सांग. तर प्रिया म्हणते, अस्मिताची रूम तुला कशाला हवी आहे? अगं ती मागच्या बाजूला आहे. तर साक्षी म्हणते, बरं ठीक आहे, तू आता तुझ्या रूममध्ये निघून जा, माझं काम मला करू दे. प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, साक्षी अस्मिताच्या खोलीत तुझं काय काम आहे? साक्षी नक्की काय तुझा हेतू आहे मला कळायलाच हवं. तर साक्षी म्हणते, मला अस्मिताचा जीव घ्यायचा आहे, मी तिला मारण्यासाठी आले आहे, तिचा आज मला खून करायचा आहे, त्यामुळे तू मला थांबवायचं नाही. आता मात्र साक्षीचे प्रिया हात पकडते आणि म्हणू लागते, साक्षी अगं तू हे काय बोलतेस? तू भानावर ये. साक्षी अगं तू खून करणाऱ्यांपैकी नाही आहेस, अगं असं काहीतरी करू नकोस. अगोदरच तुझ्या हातून एक खून झालाय आणि या सगळ्याची तू शिक्षा भोगतेस, मग तू आता अशी का वागतेस? साक्षी म्हणते, गप्प बस प्रिया, मी प्रेमासाठी काहीही करू शकते आणि सचिन माझा आहे आणि सचिनला मिळवण्यासाठी मला अस्मिताचा जीव घ्यावाच लागेल. तूच मला सांगितलं ना की अस्मिताचा नवरा सचिन आहे, मग आता मला अस्मिताला संपवावंच लागेल. साक्षीला आता असं बोलताना पण प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, मीच मूर्ख आहे की सत्य तुला सांगितलं, पण साक्षी तू मारणार वगैरे नाही आहेस. ऐक ना साक्षी, आपण एक काम करूयात की अस्मिता आणि सचिनचा डिवोर्स होईल यासाठी प्रयत्न करूया, पण तू तिचा जीव वगैरे घेणार नाहीयेस. साक्षी म्हणते, तू गप्प बस. आणि आता जर प्रिया तू मला अडवण्याचा प्रयत्न केलास ना तर या सगळ्यामध्ये तुझा हात आहे हे मी सगळ्यांना दाखवून देईन आणि तू मला आता थांबवू शकत नाहीस. प्रिया म्हणते, अगं या सगळ्यात मी सुद्धा अडकू शकते. तर साक्षी म्हणते, जर तू मला थांबवलं तर मी तुला अडकवेन आणि सायली अर्जुनपर्यंत हे पोचवेन की अस्मिताच्या जीवावर तू उठली आहेस. प्रिया म्हणते, मी नाही. तर साक्षी म्हणते, नाही ना, मग आता गप्प जायचं आणि रूममध्ये राहायचं आणि जोपर्यंत सकाळी किंचाळण्याचा आवाज येत नाही तोपर्यंत तू रूमच्या बाहेर येणार नाहीयेस. कळतंय का तुला? आत्ताच्या आता तू तुझ्या रूममध्ये निघून जा. प्रिया तर घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणते, नाही, या सगळ्याला मी जबाबदार नाही. साक्षी म्हणते, हो ना, मग आता माझं काम मला करू दे, इथून निघून जा. असं म्हणत आता साक्षी प्रियाला तिच्या रूममध्ये पाठवून देते आणि ठरल्याप्रमाणे आता अस्मिताच्या रूममध्ये निघालेली असते. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, आलेच मी. अर्जुन म्हणतो, आता काय? तर सायली अर्जुनला आठवण करून देत म्हणते, अहो उद्या पूर्णाजींचा उपवास आहे आणि त्यासाठी साबुदाणा भिजत घालायला विसरूनच गेले, हे सगळं काही तुमच्यामुळे होतं. अर्जुन म्हणतो, माझ्यामुळे? वारे वा, तू आणि चैतन्य जास्तीची कामं करता आणि या सगळ्यामध्ये तू विसरबोळी झाली आहेस, हे मान्य कर ना. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो आता इथे चैतन्य भाऊजींचा काय संबंध? तुमचं काम मला जमतंय म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का? तर अर्जुन म्हणतो, मला का वाईट वाटेल? तर सायली हसतच म्हणते, बरं मी आले. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, साबुदाणा भिजत टाकणं हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याचं काम नाही आहे, सायली सुभेदार हिचं काम आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला मीच जातो साबुदाणा भिजत टाकायला असं सांगत असतो.
तर सायली म्हणते बरं मी सुद्धा येते चला. तर अर्जुन म्हणतो तुला काय वाटतंय हे छोटंसं काम मला जमणार नाहीये का? सायली हसतच म्हणते हो असंच वाटते, कारण उद्या फक्त पूर्णाजींचा उपवास आहे. तुम्ही तर गाव जेवण असल्याप्रमाणे 1 किलो साबुदाणा भिजत घालाल आणि म्हणूनच तुम्हाला प्रमाण दाखवण्यासाठी मलाच यावं लागेल. असं म्हणत सायली म्हणते चला. अर्जुन म्हणतो बरं चल, तेवढीच 5 मिनिटं मला माझ्या बायकोसोबत घालवायला मिळतील. असं म्हणत आता सायली अर्जुन किचनच्या दिशेने निघालेली असतात. तर दुसरीकडे आता साक्षी अस्मिताच्या रूमच्या दिशेने. आता साक्षी हळूवार पावलांनी अस्मिताच्या रूमची दरवाजा उघडण्या अगोदर विंडो उघडून पाहते तर अस्मिता शांत झोपलेली असते आणि म्हणूनच त्यानंतर ती दरवाजातून अस्मिताच्या रूममध्ये प्रवेश करते आणि अस्मिताकडे रागानेच पाहते. तर त्यावेळी अस्मिताच्या हाताखाली आता त्या दोघांचा म्हणजे सचिनचा आणि तिचा फोटो असतो. आता अस्मिता आणि सचिनचा फोटो साक्षी हातात घेते आणि तो फोटो पाहिल्यानंतर आता मात्र साक्षीचा राग अजून अनावर होतो. साक्षी रागाने त्या दोघांचा फोटो फेकून देते आणि अस्मिताकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन आता किचनमध्ये येत असतात. त्यावेळी अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो बाकी काहीही म्हणा परंतु आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून तुला 100 पैकी 100 गुण देणार आहे. आज तर तुला पैकीच्या पैकी गुण मिळत आहेत, कारण आज तू कमालच तशी केली आहेस. तू सगळ्यांसमोर मला मिठी मारली आहेस. हग डे, त्यानंतर टेडी डे, हे सगळेच डे तू एका दिवशी सेलिब्रेट केले आहेस. तर सायली म्हणते मग काय, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून मला ते करावंच लागलं. पण तुम्ही आता मान्य करताय ना की तुमचं काम मला जमतंय? तर अर्जुन म्हणतो मी तसं कुठे म्हणालो. सायली म्हणते हो का? आता अर्जुन इकडे तिकडे पाहू लागतो. सायली म्हणते काय झालं, साबुदाणा? अर्जुन म्हणतो हो मला माहीत आहे, कुठल्या वस्तू कुठे असतात हे मला चांगलंच माहीत आहे. सायली म्हणते बरं मग शोधून दाखवा. आता अर्जुन साबुदाणा शोधत असतो. तर दुसरीकडे आता साक्षी अस्मितावर हल्ला करायला घेते. तिथे असणारी उशी घेत अस्मिताचा गळा दाबण्याचा ती प्रयत्न करते. तर इकडे सायली अर्जुन किचनमध्ये काम करत असतात. आता अर्जुनचा साबुदाणा भिजत टाकून झालेला असतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो काय मग बायको, उद्या प्रॉमिस डे आहे हे लक्षात आहे ना? तर सायली म्हणते कसं आहे ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा नेहमीच सरप्राईज देतो. त्यामुळे आता सायलीच्या मनात काय आहे हे तर अर्जुनला कळालेलं नसतं, परंतु आता या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इकडे अस्मिता आपल्यावरचा हल्ला पडताळून लावण्याचा आणि नक्की आपल्यावर हल्ला कोण करतंय हे शोधण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तोंडावरची उशी ती बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु साक्षी पूर्ण ताकदनिशी आता अस्मिताला मारण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता तळमळत असते तरीसुद्धा ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. अस्मिता साक्षीच्या चेहऱ्यावरचा मास्क ओढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काहीही केल्या अस्मिताला ते जमत नसतं. परंतु उशी बाजूला होताच अस्मिता मोठ्याने आवाज देत म्हणते अर्जुन डॅड. आता मात्र सायली अर्जुनला आवाज येताच दोघंही घाबरून जातात आणि धावत पळत अस्मिताच्या रूमच्या दिशेने येतात. इकडे अस्मिताला पुन्हा एकदा साक्षी मारण्याचा प्रयत्न करते, परंतु ज्यावेळी सायली अर्जुन रूमच्या दिशेने येतात हे कळताच साक्षी तिथून पळण्याचा प्रयत्न करते. आता मात्र अर्जुन आणि सायली दोघंही साक्षीला पकडतात, परंतु ज्यावेळी अस्मिता चक्कर येऊन खाली कोसळते त्यावेळी मात्र अर्जुन साक्षीचा हात सोडतो आणि धावतच अस्मिताच्या दिशेने निघून जातो आणि मोठ्यानेच आवाज देत म्हणतो अस्मिताई. तर इकडे सायली अजूनही ती व्यक्ती कोण आहे हे पाहत असते. सायलीने साक्षीच्या हात पकडलेले असतात आणि तिला विचारू लागते कोण आहेस तू, परंतु त्यावेळी साक्षी आता सायलीला बाजूला ढकलते आणि धावतच बाहेर येते. परंतु त्यावेळी साक्षीचा तोल जातो आणि ती सुभेदारांच्या हॉलमध्ये पडते. त्यावेळी सायली पुन्हा एकदा साक्षीला पकडते आणि तिचा मास्क काढण्याचा प्रयत्न करते, परंतु साक्षी आता सायलीला धक्का देते आणि तिथून पळ काढते. आता सायली तिला पकडण्याचा प्रयत्न करणार, परंतु तोपर्यंत साक्षी गायब झालेली असते आणि एवढ्या अंधारात शोधणार कुठे, म्हणून सायली आता धावतच अस्मिताच्या रूमच्या दिशेने येते. इकडे मात्र अस्मिता बेशुद्ध झालेली असते आणि म्हणूनच अर्जुन मॉम डॅड यांना आवाज देतो. सर्वच जण धावत पळत आता अस्मिताच्या रूममध्ये येतात. आता त्यावेळी अश्विन आणि प्रियाही आलेले असतात. अश्विन अस्मिताला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, तिच्या डोळ्यावर पाणी मारतो. तर प्रतापराव म्हणतात नक्की काय झाले अस्मिताला, अस्मिताला चक्कर आली आहे का? तर सायली म्हणते नाही डॅड, अस्मिताईंवर हल्ला झाला आहे, कोणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. तर अर्जुन म्हणतो हो डॅड, आम्ही ज्यावेळी इथे आलो त्यावेळी कोणीतरी त्या ताईला मारण्याचा प्रयत्न करत होतं.
तर त्यावेळी हळूहळू अस्मिता शुद्धीवर येऊ लागते. अर्जुन म्हणतो, अस्मिताई, ती व्यक्ती कोण होती? तिचा चेहरा तू पाहिलायस का? तर अस्मिता म्हणते, नाही. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क होता, परंतु त्या व्यक्तीने माझ्या तोंडावर उशी दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव हे घाबरून जातात. तर अर्जुन म्हणू लागतो, नक्की तो माणूस कोण होता हे आपल्याला कळालंच नाही, कारण त्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क होता. तर सायली म्हणते, मुळात तो व्यक्ती नव्हता, तर ती एक बाई होती. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर अर्जुन पुढे म्हणतो, परंतु जाताना ती व्यक्ती आपल्या मेन डोअरने बाहेर गेली, याचाच अर्थ आपलं मेन डोअर ओपन होतं. तर आता प्रिया म्हणू लागते, ते तर सायली शेवटपर्यंत होती, म्हणजे सायलीनेच नीट दरवाजा लावला नसेल, कारण मला तर ॲसिडिटीवर लेक्चर दिलं आणि रूममध्ये पाठवून दिलं आणि शेवटपर्यंत तीच होती. तर आता सायली प्रियाला म्हणते, नेहमीप्रमाणे मी दरवाजा अगदी बरोबर लावलं होतं, पण मग हे दरवाजा नक्की त्या व्यक्तीला उघडून दिलं तरी कोणी? आता सायली अर्जुन विचार करू लागतात. त्यावेळी मात्र प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण एकत्र बसून चहा कॉफी पित असतात. तर त्यावेळी प्रतापराव कल्पनाताई आणि सायलीला विचारतात, अस्मिताची तब्येत कशी आहे आता? तर सायली म्हणू लागते, अस्मिताताईंची तब्येत आता बरी आहे, ते त्यांच्या खोलीत आराम करत आहेत. तर कल्पनाताई म्हणतात की मला खरंच अस्मिताची काळजी वाटत आहे. काल जर तिला काही झालं असतं तर प्रतापराव म्हणतात, कल्पना, असा विचारही मनात आणू नकोस, तिला काहीही झालं नसतं. परंतु मलाही कळत नाही हे कोणी का केलं असावं, पण बरं झालं की ऐनवेळी सायली अर्जुन अगदी देवासारखे खाली आलेत आणि म्हणूनच त्यांना हे सगळं काही कळालं. तर सायली म्हणते, पण ती व्यक्ती कोण होती हे तर आपल्याला कळायलाच हवं. कल्पनाताई म्हणतात, हो ना, त्या गोष्टीवर आपल्याला विचार करावाच लागेल, नक्की ती व्यक्ती कोण होती? तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन, तू पोलीस कंप्लेंट केली आहेस ना? तर अर्जुन म्हणतो की हो, मी पोलीस कंप्लेंट केलीच आहे आणि आता पोलीस शोध घेतच आहेत की नक्की ती बाई कोण होती. आता पोलीस लवकरच ती बाई कोण आहे याचा शोध घेतीलच. आता मात्र प्रिया घाबरते आणि सर्वांना विषय बदलत म्हणते, मी काय म्हणते, कदाचित ती बाई नसावी, म्हणजे एखादा पुरुषही असू शकतो, चोरी करण्याच्या निमित्ताने घरात शिरला असावा, कारण या अगोदर बरेच चोर आपल्या घरात शिरले होते ना. असं म्हणत आता प्रिया घरातील सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याचवेळी सायली प्रियाकडे पाहते. प्रिया घाबरलेली असते हे सायलीच्या लक्षात येतं, पण त्यावेळी आता सायलीला चैतन्याचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, बोला चैतन्य भाऊजी. तर चैतन्य म्हणतो, वहिनी, मी आलो आहे, गाडी घेऊन बाहेरच उभा आहे. आज आपल्याला बिल्डरच्या ऑफिसला जायचं आहे ना, मग चल आपण निघूयात. परंतु सायली शांतच होते. तर अर्जुन म्हणतो, अरे हो, आज तर तुम्हाला बिल्डरच्या ऑफिसला जायचं होतं ना, बरं तुम्ही जा पुढे, मी तुम्हाला जॉईन होईन. आणि हो, अस्मिताईची अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण आहोत. तर आता सायली शांत असते, परंतु सर्वांनीच सायलीला धीर दिल्यामुळे सायली चैतन्याला म्हणते, परत चैतन्य भाऊजी तुम्ही थांबा, मी आलेच. असं म्हणत सायली फोन ठेवते. परंतु सायलीचा कुठेच लक्ष लागत नसतो, ती शांत असते. कल्पनाताई सायलीला आधार देत म्हणतात, सायली, मला माहीत आहे अस्मिताच्या काळजीने तुझा जीव वरखाली होतोय ना, तुला अस्मिताची काळजी वाटते ना, पण काळजी करू नकोस, मी आहे, तू तुझ्या कामासाठी जाऊ शकतेस. अर्जुन म्हणतो, हो, आम्ही सर्वजण इथे आहोत आणि तू काळजी करू नकोस. सायली म्हणते, बरं मी येते. असं म्हणत आता सायली बिल्डरच्या ऑफिसमध्ये जायला निघालेली असते. तर तिच्या मागोमाग प्रियाही निघालेली असते. तर कल्पनाताई आवाज देत प्रियाला म्हणतात, तन्वी, आता तू कुठे निघाली आहेस? तर प्रिया नाटक करत म्हणते, माझा घसा अजून बरा वाटत नाही आहे ना, म्हणजे अजूनही दुखतोय, म्हणून म्हटलं की अश्विनच्या जरा हॉस्पिटलला जाऊन यावं. तर प्रतापराव म्हणतात, अगं, पण तुला अश्विनने 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहेत ना, मग 4 दिवस थांबून तर बघ ना. तर प्रतापरावांना प्रिया म्हणू लागते, बाबा, अहो घसा भरपूर दुखतोय, तुम्हाला खोटं वाटतंय का? तर तुम्ही तुमच्या लेकाला फोन करून विचारा मी तिथे आहे की नाही. तर प्रतापराव म्हणतात, त्याची काहीही गरज नाही. तर प्रिया म्हणते, बरं मग ठीक आहे. असं म्हणत प्रिया आता सायलीच्या मागोमाग धावत पळत निघालेली असते. तर इकडे अर्जुन विचार करत म्हणतो, काल जी हल्ला करणारी व्यक्ती नक्की कोण असेल? सायली म्हणते त्याप्रमाणे ती बाईच असेल का? पण तिने मग अस्मिताईवर हल्ला का केला असावा? या सगळ्याचा आता शोध घ्यायचं अर्जुनने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी घरी येताच ती मोठमोठ्याने आकांतांडव करू लागते, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्ता फेकू लागते, राग व्यक्त करू लागते. तर सचिन आवाज देत म्हणतो, सॅम, अगं काय झालंय तुला नक्की, अशी का वागतेस? सचिन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु साक्षी काही कंट्रोलमध्ये येत नसते, ती कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते. खुर्च्या फेकणं, ग्लास फोडणं, हे सगळं काही तिचं चालू असतं. सचिन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु साक्षी काही ऐकून घ्यायला तयार नसते.
सचिन विचारतो, सॅम ग का अशी फेकाफेकी करतेस? तर साक्षी मोठ्यानेच म्हणते, सगळ्या जगाला आग लावून टाकेन. तर आता सचिन म्हणतो, सॅम ग काय झालंय? काल रात्री तुझं कोणासोबत भांडण झालंय का? अगं काल रात्री तू पहाटे येणार होतीस ना, मग तू एका तासातच मागे आलीस. म्हणजे तुझा कोणासोबत वाद झालाय का? कोणासोबत भांडण झालंय का? नक्की काय घडलंय रात्री ते तरी मला कळू देत. तू एवढी चिडचिड का करतेस आणि कशासाठी? साक्षी रागाने सचिनकडे पाहते आणि त्यावेळी साक्षीला आठवतो तो म्हणजे अस्मिता आणि सचिनचा चेहरा, आणि म्हणूनच अजून साक्षी चवताळते. ती सचिनला दूर फेकून देते, ती रागानेच त्याला ढकलते आणि त्यानंतर पुन्हा एकदा घरातील वस्तू अस्ताव्यस्ता फेकू लागते. तिथे असणारी बुक, डेकोरेशनचं सामान, फ्लॉवर पॉट सगळं काही ती फेकून देत असते. तर सचिन विचारतो, सॅम अगं काय झालंय? कशाला चिडचिड करतेस? कसला राग काढतेस तू? रात्री नक्की काय घडलंय? तू फेकाफेकी का करतेस? परंतु साक्षी काही ऐकायला तयार नसते. ती सचिनला अजिबातच जुमानत नसते आणि जे मिळेल ते फेकत असते. आणि त्याच वेळी सचिनला अस्मिता दीक्षित म्हणजेच अस्मिताचा फोन आलेला असतो. सचिन पाहतो तर अस्मिताचा फोन आहे. आता मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. सॅमचं असं हे रौद्ररूप आणि त्याच वेळी अस्मिताचा आलेला फोन. आता सचिन फोन लगेच बंद करतो आणि खिशात ठेवतो. परंतु साक्षी आता सचिनला विचारते की कोणाचा फोन होता? सचिन म्हणतो, सॅम अगं लक्ष देऊ नकोस, तो कामाचा फोन होता. साक्षी पुन्हा विचारते, सचिन कोणाचा फोन होता? तर आता सचिन म्हणतो, सॅम एकदा म्हणालो ना, अगं कामाचा फोन होता. असं म्हणत तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्यावेळी पुन्हा एकदा सचिनला अस्मिताचा फोन आलेला असतो. आता मात्र साक्षी खूप चिडलेली असते आणि ती रागाने सचिनकडे पाहते. सचिन म्हणतो, सॅम तू शांत हो, तो कामाचा फोन होता, तू अगोदर शांत हो आणि आता फेकाफेकी करायची नाही. असं म्हणत आता सचिन कसंबसं साक्षीला शांत करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि चैतन्य आता साईटच्या ऑफिसवर पोहोचलेले असतात. आता तिथे येताच चैतन्य तिथे असणाऱ्या असिस्टंट मॅडमना रमेशचं केस दाखवतो आणि विचारतो, ही व्यक्ती इथे काम करते का? तुम्ही ह्या व्यक्तीला ओळखता का? तर आता त्या मॅडम म्हणू लागतात, ही व्यक्ती इथे काम करत नाही, परंतु या साईटवर सिमेंट, रेती हे सगळं काही ज्यांच्या ट्रकमधून इथपर्यंत येतं ह्या सगळ्याचं कॉन्ट्रॅक्ट यांनाच तर दिलेलं आहे. यांच्या ट्रक कंपनीने हे सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे. तर आता सायली विचारते, मग ही व्यक्ती कुठे भेटू शकते आम्हाला? म्हणजे यांचं ऑफिस वगैरे किंवा त्यांच्या घराचा ॲड्रेस इथे मिळू शकतो का? तर ते मॅडम म्हणतात, आताच हे सर येऊन गेलेत, आता ते पंचिंग करून गेले आहेत. असं म्हणत आता त्या मॅडम सायली आणि चैतन्यला त्या सरांची म्हणजेच रमेशची गाडी दाखवतात. सायली पाहते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी हाच तो रमेश. आता मात्र सायली आणि चैतन्य लगेच आपली गाडी काढतात आणि रमेशच्या मागावर निघतात. आता रमेश त्याची 4 व्हीलर घेऊन पुढे, तर सायली आणि चैतन्य त्यांच्या मागावर, आणि यांच्या मागावर असते ती म्हणजे प्रिया. प्रिया रिक्षानेच यांचा पाठलाग करत असते. तर आता चैतन्य म्हणू लागतो, आपल्याला हे सगळं काही इन्स्पेक्टर सावंत यांना सांगावं लागेल. आणि म्हणूनच चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणू लागतो, इन्स्पेक्टर सावंत मी तुम्हाला लोकेशन पाठवत आहे. रमेशचा पत्ता आम्हाला सापडला आहे आणि मी आणि सायली वहिनी आता त्याच्या मागावरच आहोत. आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर तुम्ही पोहोचा. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली आणि चैतन्य रमेशच्या मागावर असतात. तर दुसरीकडे घरी मात्र अर्जुनला खूप भीती वाटत असते. अर्जुन सायलीच्या फोनची वाट पाहत असतो, परंतु अर्जुन सायलीने फोन केलेला नसतो. अर्जुन म्हणतो की मला भीती का वाटत आहे? मला असं का वाटत आहे की सायलीच्या जीवाला धोका आहे? या क्षणाला तिला माझी गरज आहे? नाही, मला जावंच लागेल. मला सायलीच्या जीवाला धोका पोचवायचा नाही आहे किंवा तिला काहीही झालेलं मी सहन नाही करू शकत. असं म्हणत आता अर्जुन घाईघाईने निघालेला असतो. कल्पनाताई अर्जुनला विचारतात, अर्जुन अरे कुठे निघालायस? अर्जुन म्हणतो, आलोच. असं म्हणत आता अर्जुनही निघालेला असतो. तर दुसरीकडे सायली आणि चैतन्य दोघंही आता रमेशच्या मागावर असतात. रमेशची गाडी ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने सायली आणि चैतन्य असतात आणि त्याच दिशेने प्रियाही असते. प्रिया रिक्षावाल्यांना म्हणत असते की पटापट चला. तर इकडे रमेश आता घरापर्यंत पोहोचलेला असतो. रमेश घरी येताच सायली आणि चैतन्यही त्या ठिकाणी येतात. सायली म्हणू लागते, याचा अर्थ रमेश अजूनही इथेच राहत आहे, परंतु काल दिवसभरात तो घरी आलाच नाही, कारण काल दिवसभर मी इथेच होते. तर चैतन्य म्हणतो, चल वहिनी आता घरात शिरावंच
लागेल असं म्हणत चैतन्य आणि सायली रमेशच्या घरात शिरतात. आता रमेश पाहतो तर सायली आणि चैतन्य आलेले असतात. तो मोठ्यानेच म्हणतो तुम्ही आणि पळ काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी चैतन्य त्याला पकडतो. परंतु रमेश चैतन्याला मारहाण करतो आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु चैतन्य पुन्हा एकदा रमेशला पकडतो आणि त्याला मारतो. परंतु रमेश आता वाचण्यासाठी चैतन्याला भिंतीवर आपटतो. त्याचं डोकं आपटतात चैतन्य बेशुद्ध होतो आणि चैतन्य खाली कोसळतो. आता मात्र रमेश तिथे असणारा चाकू घेतो आणि सायलीवर वार करण्याचा प्रयत्न करतो. इकडे अर्जुनचा जीव कासावीस होत असतो आणि अर्जुनही घराबाहेर पडलेला असतो आणि सायलीसाठी तोही आपली गाडी घेऊन त्या दिशेने येत असतो. तर दुसरीकडे आता सायली ते आपल्यावर होणारे वार वाचवत आता स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते आणि तिथे असणारं टॉवेल घेत आता रमेशचा हात पकडत ती त्यानंतर त्याच्या हातातील चाकू फेकून देते. रमेशला चांगल्या प्रकारे चोप देते आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या खुर्चीला बांधून ठेवते. आता लगेच सायली इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करते आणि म्हणू लागते, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही कुठे आहात? आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो आहोत, तुम्ही लगेचच तिथे या. इन्स्पेक्टर सावंत येण्याची सायली वाट पाहत असते, परंतु तोपर्यंत सायलीने मात्र आता रमेशला बांधून ठेवलेलं असतं. आता प्रिया घराबाहेरच उभी असते आणि म्हणू लागते, हा रमेश तर इथेच राहतोय, मग काल तो दिवसभर कुठे गेला होता, मला का नाही सापडला? असं म्हणत ती बाहेर रमेशच्या गाडीच्या मागे उभं राहून नक्की काय पुढे होतंय हे पाहत असते. परंतु त्याच वेळी तिथे पोलिसांची गाडी आलेली असते. इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम तिथपर्यंत पोहोचलेली असते. आता प्रिया कशीबशी लपते आणि घाबरतच म्हणते, पोलीसही इथपर्यंत पोहोचले आहेत. आता पोलीस लगेच रमेशच्या घरात येताच सायली म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब रमेश. तर आता इन्स्पेक्टर सावंत आपल्या टीमला म्हणतात, कॉन्स्टेबल ताब्यात घ्यायला. आता मात्र रमेश पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सायलीने खूप मोठी कामगिरी केलेली असते आणि त्याच वेळी तिथे अर्जुनही पोहोचलेला असतो. आता अर्जुन तिथे येताच मात्र प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रिया हे सगळं काही लपूनच पाहत असते. तर इकडे अर्जुन धावतच रमेशच्या घरात येतो, परंतु तोपर्यंत इन्स्पेक्टर सावंतांची टीम तिथे पोहोचलेली असते आणि त्यांनी रमेशला ताब्यातही घेतलेलं असतं. तर रमेशला घेऊन जात असतात. तर रमेश म्हणू लागतो, तुम्ही मला का पकडला हे ते तरी सांगा. परंतु तोपर्यंत इन्स्पेक्टर सावंत आता रमेशला घेऊन जातात. आता रमेश मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि रमेशपेक्षा इकडे प्रिया घाबरलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला विचारतो, बायको तू ठीक आहेस ना? सायली म्हणते, मी ठीक आहे, परंतु चैतन्य भाऊजी. आता अर्जुन चैतन्याला त्याच्या डोळ्यावर पाणी मारत शुद्धीवर आणतो. तर चैतन्य म्हणतो, मी आता ठीक आहे. सायली म्हणते, आपण यांना अश्विन भाऊजींच्या हॉस्पिटलला नेऊया का? चैतन्य म्हणतो, नाही, त्याची काहीच गरज नाही, त्याने जरा जोरातच मारलं होतं म्हणून थोडी चक्कर आली, पण आता मी ठीक आहे. पण तू इथे कसा? तर अर्जुन म्हणतो, माझ्या मनात भीती वाटत होती, म्हणजे घरी असताना मला खूप मनातून भीती वाटत होती की सायलीचा जीव धोक्यात आहे आणि या क्षणाला तिला माझी गरज आहे आणि म्हणूनच मी इथे आलो. तर चैतन्य म्हणतो की यालाच म्हणतात प्रेम. तर अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे, ज्यावेळी तू घरी असतेस आणि मी घराबाहेर असतो त्यावेळी तुला किती माझी काळजी वाटत असेल हे मला आत्ता कळालं बायको, आणि म्हणूनच मी आज तुला वचन देतोय की आयुष्यात मी तुला कधीही एकटं सोडणार नाही आणि कधीही तुला धोका पोचवू देणार नाही. तुझ्यावर होणारा वार हा प्रत्येक वेळी मी झेलेन. असं म्हणत आता अर्जुनने सायलीला प्रॉमिस डे दिवशी वचन दिलेलं असतं. तर सायली ही अर्जुनला म्हणते, मी सुद्धा तुम्हाला वचन देते की आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्यासोबत असेन. आता चैतन्य त्या दोघांना टाळ्या वाजवतो आणि त्या दोघांचंही कौतुक करतो, कारण त्या दोघांचं प्रेम हे खूप कौतुक करण्यासारखंच असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर सावंत सायली आणि अर्जुनला विचारतात की अस्मिता मॅडमचं कोणासोबत वैर होतं का, म्हणजे अशी कुठली व्यक्ती आहे की जी त्यांच्यावर हल्ला करू शकते. तर आता इन्स्पेक्टर सावंतांना सायली म्हणते, खरं तर तो पुरुष नव्हता, ती बाई होती. तर अर्जुन पुढे म्हणतो, मी आता CCTV फुटेजचं स्टोर आणलंच आहे, आपल्याला कळेलच. आता अर्जुन CCTV फुटेज लावतो. तर त्यावेळी गेटवर असणारी व्यक्ती ही पुरुष नसून स्त्री असते एवढं तर कळालेलं असतं. तर आता सायली म्हणते, हिच्या हावभावावरून कळते की ही स्त्री आहे. तर इन्स्पेक्टर सावंत सायलीला विचारतात की तुम्ही यांना ओळखता का? तर सायली म्हणते, नाही, त्यांनी मास्क लावल्यामुळे ओळखता येत नाही आहे. तर दुसरीकडे आता साक्षी महिपत शिकरेंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते. तर कॉन्स्टेबल विचारतात, कोणाला भेटायचं आहे? तर साक्षी म्हणते की महिपत शिकरे यांना.
तर त्याचवेळी सायली अर्जुन तिच्या समोर येतात. आता सायलीने बाकी काही नाही परंतु साक्षीचे डोळे मात्र अचूक ओळखलेले असतात. आता सायलीला कळेल का की साक्षी जिवंत आहे? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.